चिमुकल्या मित्रांनो, आज आपण ससुल्याची गोष्ट पाहणार आहोत. सकाळ झाली तरी ससुल्याला आज मुळीच उठायचं नव्हतं. आईने ससुल्याला हाक मारली. ससुल्या उठ, 7 वाजून गेले. सूर्य बघ किती वर आलाय. मनी झोपू दे ना. बाबांनी सुद्धा ससुल्याला हाका मारल्या व ती शेतावर निघून गेली. आई टोपली घेऊन गाजर आणि शेंगा आणायला शेतावर निघताना ससुल्याला म्हणाली, उठलास की तोंड धु आणि कपाट ठेवलेलं दूध पिऊन घे. हा. थोड्या वेळ ससुल्या तसाच अंथरुणात पडून राहिला. पांघरुणात त्याला छान उबदार वाटत होतं, पण झोपून तरी किती वेळ राहणार. ससुल्या आळस देत देत उठला. अंगणात छान ऊन पडलं होतं. ससुल्या त्या उन्हात बसून दूध पिऊ लागला. मनी त्याच्या बाजूला बसलेली होती. तिच्यावर हात फिरवता फिरवता ससुल्या विचार करू लागला. घरात थांबून तरी काय करायचं, त्यापेक्षा आई गेली आहे तर तिकडे शेतावर जाऊ. तिथे छान मज्जा करता येते. शेतावर बांधावरून चालता येतं, पाण्यात खेळता येतं, बेडकांच्या मागे उड्या मारता येतात, फुलपाखरांच्या मागे वळता येतं. चल तर मी तयारी करतो. अंगात स्वेटर घालून तो शेतावर निघाला. मनी सुद्धा त्याच्या मागे मागे आली, पण ससुल्या तिला रागावला. मने, माझ्या मागे मागे येऊ नको, जा घरी परत. बिचारी मनी परत गेली. वाटेत आंब्याच्या झाडाखाली खारुताई निखाऱ्यावर शेंगा भाजत होती. तिला ससुल्या दिसला आणि त्याला बघताच ती म्हणाली, ससुल्या, ये रे शेंगा खायला. ससुल्या शेंगा खायला खारुताई जवळ बसला आणि म्हणाला, तू रोज अशा शेंगा भाजत जा. सारखी एकटी एकटी फळ शोधत नको बसू. मग तू अजिबात बोलत नाहीस. बर, तू कुठे निघालास एकटाच? मी शेतावर चाललोय. आणि पुन्हा ससुल्या शेतावर जायला निघाला. ससुल्याला वाटेत 2 हरणं भेटली. अरे ससुल्या, कुठे चाललास? मी शेतावर जातोय. आणि ससुल्या शेताकडे जायला निघाला. ससुल्या चालत होता पण शेत काही येईच ना. उलट जंगल अधिकच दाट होऊ लागलं. दिवसा सुद्धा अंधार दाटू लागला. ससुल्याला वाटलं आपण नक्की वाट चुकलो. बाबांनी एकदा त्याला जंगलातल्या शिकारी प्राण्याची गोष्ट सांगितली होती. ससुल्याला ती गोष्ट आठवली आणि जास्तच भीती वाटू लागली. त्याला रडू येऊ लागलं. चालून चालून ससुल्या आता दमला होता. त्याला एक ओहळ दिसलं. त्याने पटकन पाणी पिऊन घेतलं. तेच आरुषाला थांबतो. कुणी पाणी प्यायला आलं तर त्याला विचारतो घरी जायचा रस्ता. काही वेळानं एक हरिण पाणी प्यायला आलं. ससुल्या पटकन त्याच्या जवळ गेला. मी माझ्या गावाकडे जायचा रस्ताच विसरलो आहे. तुम्हाला गावाचा रस्ता ठाऊक आहे का? मी या जंगलाच्या बाहेर कधीच जात नाही. तू दुसऱ्या कुणाला तरी विचार. ससुल्या पुन्हा वाट पाहू लागला. काही वेळाने तिथे एक कासव आलं. ससुल्या त्याच्याकडे गेला. कासव दादा, मी वाट चुकलो आहे. मला घरी जायचंय. तू सांगशील का रे? मी कसा सांगणार? मी ही जागा सोडून कुठेच जात नाही. संध्याकाळची या ठिकाणी माकडं येतात, खूप फिरत असतात. तू त्यांना विचार. थोड्या वेळाने माकडाची टोळी त्या ठिकाणी आली. त्यांचा राजा मोठ्या दगडावर बसला. ससुल्या त्यांना म्हणाला, माकड दादा, मी ससुल्या. मी सकाळी शेतावर जायचं म्हणून फिरत फिरत आलो आणि वाटच चुकलो. कासव दादा म्हणाला, मी मला घरी जायचा रस्ता सांगा, म्हणून तुमची वाट बघत थांबलो होतो. मला कराल का मदत? हो, कुठे राहतोस तू? ते
तिकडे गावात गाजराचं शेत आहे त्याच्याजवळ. खारुताईचं आंब्याच्या झाडावरचं घर आहे त्याच्या शेजारी. माकड राजाने सर्व माकडांना विचारलं. कोणाला माहित आहे का रे ही जागा? 2 माकडं पुढे आली. हो, आम्हाला माहिती आहे. आम्ही नेहमी जातो तिथे. परवा आणलेली गाजरं त्याच शेतातली होती. जा तर मग याला घरी सोडून या. लवकर जा. वाटेत कैऱ्या खात थांबू नका. ससुल्याला खूप आनंद झाला. त्याने सगळ्यांना टाटा केला आणि ते निघाले. माकडं झाडावरून उड्या मारत मारत आणि ससुल्या खालून पळत पळत. त्यांनी वाटेत एका झाडाची केळी तोडली आणि दगडावर बसून खाल्ली. ससुल्यालाही खूप भूक लागली होती. त्यालाही बरं वाटलं. थोड्या वेळाने जंगल संपलं आणि खारुताईचं घर लागलं. ससुल्याला पाहून खारुताई म्हणाली, अरे ससुल्या, होतास कुठे? जा घरी लवकर. तुझे आई बाबा तुला कधीपासून शोधताय. ससुल्या घरी पोचला तर आई दारातच होती. ससुल्या, कुठे गेला होतास? आम्ही किती घाबरलो होतो. थांब, सगळं सांगतो. आधी काहीतरी खायला दे. सर्वांनी काकडी आणि गाजराचं जेवण केलं. मग ससुल्यानं आपण जंगलात कसे हरवलो, माकडांनी रस्ता कसा दाखवला याची सारी हकीकत सांगितली. ससुल्याला आणल्याबद्दल आई बाबांनी माकडांचं खूप कौतुक केलं. आम्ही जातो आता, नाहीतर उशीर होईल. ही घ्या तुमच्यासाठी खायला गाजरं. आणि उद्या या बरं का ससुल्या बरोबर खेळायला. हो हो, नक्की येऊ. आता ससुल्या आणि त्या माकडांची छान गट्टी जमलीये बरं का. ते कधी जंगलात जातात तर कधी शेतावर जाऊन खेळतात. खूप मज्जा करतात. ससुल्याला आता जंगलाची भीती सुद्धा वाटत नाही.